आज बसून खूप काम वाढलेलं आहे, तुमच्या शरीराला हालचाल नाही, व्यायामाचा अभाव आहे किंवा हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस इस्ट्रोजन हार्मोन्स तो वाढलेलेच आहेत, पण त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या सेक्शुअल लाईफचा सगळ्यात मोठा जर किलर कोणी असेल तर ते आहे बेली फॅट. आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक मेडिकेटेड इन्फॉर्मेशन घ्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सेक्स एज्युकेशन किंवा इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुम्हाला काही नॉलेज देतील. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून तुमच्याद्वारा त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही नक्कीच तुम्ही बेनिफिट करून देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की सगळ्यात मोठं किलर जे मी ऑब्झर्व केलं माझ्या क्लिनिकमधून, आणि ते आहे बेली फॅट. तो बेली फॅट पुरुषाचा असो का स्त्रियांचा असो, दोघांनी जर आपल्या बेली फॅटवर जर कंट्रोल केलं नाही तर नक्कीच आपलं सेक्शुअल लाईफ हे थोडंसं डिस्टर्बिंग होऊन जातं. आणि त्याचमुळे आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करीत आहे. कारण की मित्रांनो, काय असतं की बेली फॅट म्हणजे पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण घटलेलं आहे. हे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण घटल्यामुळं काय होतं की त्यांची काम इच्छा कमी होते, त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही, त्यांची प्रॉपर काम इच्छा होत नाही, आणि त्याच्यामुळं त्यांना लैंगिक दुर्बल्य येऊ शकतं. आणि त्या उलट स्त्रियांमध्ये जर बेली फॅट वाढत असेल तर त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोन्स तो वाढलेलेच आहेत, पण त्याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीज, हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात होऊन जातात. आणि त्याचप्रमाणे पुरुषामध्ये पण जर बेली फॅट वाढलं असेल तर त्या लोकांमध्ये थोडंसं चाललं तर त्यांना दम लागतो, म्हणजे त्यांचं हार्ट थोडंसं कम्प्रोमाइज. बेली फॅटकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर नक्कीच तुमचं सेक्शुअल लाईफ विदिन अ स्पॅन ऑफ 2-3 इयर्स हे डिस्टर्बिंग होऊ शकतं. आणि बेली फॅट का बरं आजच्या प्रमाणात वाढत आहे, त्यासाठी फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो की आज बसून खूप काम वाढलेलं आहे, तुमच्या शरीराला हालचाल नाही, व्यायामाचा अभाव आहे, आणि जास्तीत जास्त आपल्या ऑफिसमध्ये बसून कॉफी आणि जंक फूडचं सेवन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रेड, बटर, चीज याचं प्रमाण पण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि रात्रीच्या पार्ट्या असतात, ड्रिंक असतं, स्मोकिंग असतं, हेवी जेवण असतं. त्याच्यामुळं आज आपण जर बघितलं तर 100पैकी 99 लोकांना हे बेली फॅट सिंड्रोम झालेलं आहे. आणि या बेली फॅट सिंड्रोममुळं आपलं इरेक्शन हॅम्पर होतं, आपली काम इच्छा कमी होते, आणि आपल्याला लैंगिक दुर्बलता येते. आणि त्याचप्रमाणे स्त्रियांना पण त्यांची पण लैंगिक दुर्बलता येते, त्यांची काम इच्छा कमी होते, ओलावा कमी मिळतो, आणि त्यांचं स्टिम्युलेशन थोडंसं रेजिस्ट होऊन जातं, कमी होऊन जातं. आणि याच्यामुळं आपलं सेक्शुअल लाईफ डिस्टर्ब होतं. काय हे जे प्रॉब्लेम आहेत हे फक्त आणि फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन तुम्ही सॉल्व करू शकता तर नाही, माझ्याकडे येऊन तुम्ही सॉल्व करू शकता तर नाही. काही प्रमाणात तुम्हाला आम्ही औषध गोळ्या देऊन तुमची काम इच्छा वाढवू शकतो, तुमचे इरेक्शन इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा तुमचा ओलावा पण निर्माण करू शकतो. पण जर तुम्हाला ओरिजिनल मुळापासून जर या आजाराला दूर करायचं असेल तर तुम्हाला बेली फॅटवर वर्क करणं अत्यंत गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काहीच नाही, तुम्हाला शुगर इनटेक जे आहे ते 100% तुम्हाला 0 करायचं आहे. एक दुसरी गोष्ट, व्यायाम तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये बेली फॅट कमी करण्यासाठी जे व्यायाम असतात, तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं की एक्झरसाइज फॉर द बेली फॅट तर त्याच्यावर बरेच एक्झरसाइज येतात, जसं लेग रेझिंग वगैरे एक्झरसाइज असतात. ते एक्झरसाइज तुम्हाला कमीत कमी एक 15 ते 20 मिनटं डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट की जर तुम्ही जेवण करत असाल तर रात्रीचं जेवण फक्त आणि फक्त सलाद, सूप असं असायला पाहिजे, किंवा स्प्राऊट असं असायला पाहिजे, की खूपच लाईट असायला पाहिजे. तो विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ आपलं बेली फॅट आपण नक्कीच कमी करू शकतो. आणि मित्रांनो, खरोखर तुम्हाला चमत्कार बघा की बेली फॅट कमी करा तुम्ही आणि तुमच्या पार्टनरने, आणि तुमच्या लैंगिक समस्या कशा इम्प्रूव्ह होतात, तुमचं लैंगिक आयुष्य किती आनंदित होतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना कसं सॅटिस्फॅक्शन मिळतं हे ताबडतोब तुम्हाला जाणून येऊ शकतं. म्हणून मित्रांनो, जर सगळ्यात मोठा जर सेक्शुअल लाईफमध्ये जर किलर असेल जे मी ऑब्झर्व केलं आहे ते आहे बेली फॅट. आपल्या बेली फॅटकडे लक्ष द्या.
बेली फॅटकडे लक्ष दिलं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही हार्मोन्स बॅलन्स करताय तुमच्या बॉडीमध्ये, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करता आहे, डायबिटीजला आमंत्रण देत नाही, बी पीला आमंत्रण देत नाही किंवा हार्ट अटॅकला आमंत्रण देत नाही, हे याचं मुख्य कारण असतं. तर मित्रांनो, जर तुमची पण जर बेली फॅट जर वाढलेली असेल तर मला वाटतं की औषधी घेण्यापेक्षा किंवा माझ्याकडे येण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या बेली फॅटवर वर्क करा. नक्कीच तुमच्या लैंगिक समस्या घर बसल्या नैसर्गिकरित्या तुम्ही चांगल्यात चांगल्या इम्प्रूव्ह करू शकता. धन्यवाद मित्रांनो.